गेल्या शनिवारपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं। या पावसामुळे काल गुरुवारी दुपारी पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडल्यानं प्रशासनानं पूरबाधित क्षेत्रातील लोकांच्या स्थलांतरणासह अन्य उपाययोजना सुरू केल्या। जिल्ह्यातील अनेक मार्गावर पुराचं पाणी आल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले। मात्र काल सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला। त्यामुळे गुरुवारी दुपारपासून स्थिर असलेली पंचगंगा नदीची पाणी पातळी सायंकाळनंतर हळूहळू कमी होऊ लागली। आज दिवसभर सुद्धा पावसाची उघडीप राहिली। 2 दिवस पावसानं उघडीप दिल्यानं आज सायंकाळी 6 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 42.2 इंचांवर होती। सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील पाणी ओसरल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला। पावसाची उघडीप कायम राहिल्यास उद्या सायंकाळपर्यंत बंद झालेले जिल्ह्यातील बहुतांश मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे। पावसाच्या उघडीपीमुळे नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळालाय।